क्लाउड. व्हॉट इज अ व्हॉट डज मीन क्लाउड? क्लाउड म्हणजे काय? ढग, पाण्याचे ढग. त्याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे का तुम्हाला? ऑनलाइन वाले सांगा, काही पण, जो भी आंसर आप लोग बता रहे हैं गलत है तो भी चलेगा। अब तक आपने क्लाउड 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 तो सुना होगा, मतलब किसी भी सेक्टर में आपको जाना है क्लाउड तो आना चाहिए, बिकॉज ईच एंड एवरीथिंग इज डिप्लॉयड ऑन द क्लाउड ओनली। वी आर बिल्डिंग द डेटा सेंटर्स फॉर द क्लाउड ओनली। व्हाट इज मीन बाय क्लाउड? कोणता? क्लाउड इज अ ऑन डिमांड सर्व्हिस. हे कधीही विचारलं गेलं तर हा वर्ड नक्कीच सांगेल, ऑन डिमांड सर्व्हिस आहे. हे सोडून द्या ऑन डिमांड आहे का काय आहे ते, बट आपण पहिला हे समजून घेऊ, फ्रॉम वेअर दिस क्लाउड कन्सेप्ट गॉट इनिशिएटेड. क्लाउड हा कन्सेप्ट कुठून स्टार्ट झाला? सो सी, previously like 2 decades back, 20 years back, whenever I want to store some data, right, मला तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्येच आपण गेलेलो आहे तर तिथं बघितलं असाल तुम्ही, सर्व्हर रूम वगैरे असतात. तर सर्व्हर रूममध्ये एंट्री वगैरे नसायची, बरोबर. मग आता तेव्हा आपल्याला डेटा वगैरे, हॉस्पिटलचा डेटा आहे किंवा बँकिंगचा डेटा आहे, तर आपण काय करायचो, एक सर्व्हर रूम बनवायचो. त्या सर्व्हर रूममध्ये हायली, आता सर्व्हर म्हणजे काय? व्हॉट इज अ सर्व्हर? What is a server? Server is nothing but a highly configured computer. It's computer only. हायली कॉन्फिगरेशन असलेला एक कॉम्प्युटर, ठीक आहे, ज्याच्यामध्ये नॉर्मली तुमच्या कॉम्प्युटरमध्ये 4 GB रॅम असेल तर ह्याच्यामध्ये आपण 32 GB रॅम ठेवू, किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टोरेज पाहिजे तो 2 TB चा हार्ड डिस्क ठेवून देऊ. दॅट इज कॉल्ड अ सर्व्हर, नथिंग एल्स, ठीक आहे. सो आणि ह्याला सर्व्हर काय म्हणतो? हा सर्व्ह करतो सर्व्हिसेस, ठीक आहे. ते पुढे मी क्लायंट सर्व्हिस कम्युनिकेशन सांगेल तुम्हाला, शिकवेल त्यावेळी आपण बघू त्या सर्व्हरला. पण आता मग अगोदर मला डेटा स्टोरेज वगैरे करायचं असेल तर मला काय करावं लागायचं? असं आपलं क्लासरूम सारखा एक पूर्ण डेटा सेंटर बनावं लागायचं. आणि त्या डेटा सेंटरमध्ये आपण काय करायचो की तिथे पूर्ण हायली कॉन्फिगर करून सगळे आपले एक नेटवर्क इंजिनियर ठेवून स्विचेस, राउटर्स सगळं इम्प्लिमेंटेशन करून आपल्याला ते करावं लागायचं, बरोबर. आता समजा, आता त्यावेळी तसं आपण डेटा स्टोअर केलो आणि त्याला एक मेंटेनन्स कॉस्ट वगैरे असणार, त्या सर्व्हरला सेटअप करायला कॉस्टिंग असणार, सगळं असणार. मी असं एक 50 GB चा एक मी सर्व्हर बनवला. समजा मी एक एक्झाम्पल घेतो, छोटाच घेतोय, 50 GB चा मी एक सर्व्हर रूम बनवला ज्याच्यामध्ये मी डेटा स्टोअर करतो. उद्या जाऊन काहीतरी नॅचरल डिझास्टर आला आणि शॉर्ट सर्किट झाला आणि सगळं आग लागून टाकलं, तर डेटा काय होणार? 50 वर्ष जुना डेटा मी सगळं ठेवलाय, आगीत जळला सगळं. होतो असा, पार्लमेंटमध्ये पण आग लागलेत, काय करायचं असेल, प्रूफ काढायचं असेल तर ते आग लागून जातं, शॉर्ट सर्किट होतं. तर शॉर्ट सर्किट वगैरे झालं किंवा काय प्रॉब्लेम आला तर मग डेटा लॉस होऊ शकतो. बॅकअप आहे का आपल्याकडे? असे कोणत्याही टाईपचे. मग आता तिथं काय, आता तुला आग लागलं, बॅकअप तर आपल्याकडे काहीच नाहीये. समजा आग नाही लागला, तुम्ही जो सर्व्हर रूम बनवलाय ते चेन्नईच्या कोस्टलमध्ये आहे आणि मान्सूनमध्ये एकदम महापूर आला आणि ओढून गेला, होऊ शकतं ना असं. असं नॅचरल डिझास्टर काही पण येऊ शकतो, नैसर्गिक आपत्ती म्हणतो ना आपण, ते काही येऊ शकतं आणि तुमचा डेटा लॉस होऊ शकतो. ते एक झालं. आता दुसरं असं समजा की त्याच्यामध्ये मग आपल्याला मी काय केलं, एक काम केलं, मी एक बेंगलोरमध्ये डेटा सेंटर उभा केलं, एक सर्व्हर, आणि एक पुणे किंवा मुंबईमध्ये एक ठेवलं. बेंगलोरमधला उडला तर पुण्याचा एक राहील म्हणून. समजा आता ह्याच्यात करण्यासाठी माझा एका सर्व्हर रूमला माझं कॉस्टिंग येतं 1 लाख, तर 2 सर्व्हर रूमसाठी माझं कॉस्टिंग किती येणार? 2 लाख. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का? नाही आहे. आता समजा मी एवढं सगळं केलं तरी पण माझ्याकडे भरपूर पैसा, मी 2 लाख रुपये खर्च करून हे 2 सेंटर उभारू केले. त्याच्यानंतर ना माझा रिक्वायरमेंट जिथे होता 50 GB चा होता. माझा रिक्वायरमेंट कमी झाला. पुढे जाऊन मला माझ्या हॉस्पिटलचं लास्ट 40 इयर्सचा डेटा मला डिलीट करायचा. ओन्ली 10 इयर्सचाच डेटा मला ठेवायचा पेशंटचा. बाकी अनवॉन्टेड डेटा मला डिलीट करायचा. तर माझा जो स्टोरेज रिक्वायरमेंट आहे तो कमी झाला, 10 GB. तरी सुद्धा माझा कॉस्टिंग कमी होतोय का? नाही. जेवढं होतं तेवढं तर मला पे करायचं, तेवढं तर चालणारच आहे ते मंथली, बरोबर. मग आता इथे ना डेटा सिक्युरिटी आहे तुमच्याकडं, किंवा तुम्ही जसं पाहिजे तसं त्याला यूज करू शकता. तुम्ही एकदा बनवलं तर त्याला कॉस्टिंग, तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट करतच जावं लागेल. प्लस त्यांच्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी इंजिनियर्स किंवा नेटवर्क इंजिनियर्स पण तुम्हाला हायर करावं लागतील, बरोबर ना. टू अवॉइड ऑल दिस सच काइंड ऑफ द कॉस्टिंग अँड द सिक्युरिटी इश्यूज अँड ऑल, दे हॅव इलॉन मास्क वगैरे तुम्ही म्हणत असाल, किंवा जे बेझोस वगैरे त्यावेळी त्यांनी विचार केले. हे क्लाउड हा कन्सेप्ट आत्ताचा नाही आहे,
गॉट इंट्रोड्यूस इन 2000 ओनली. ठीक आहे, 2000 मध्ये वगैरे हे कन्सेप्ट काढलं की what we will do की instead of you guys creating a data center, we will create one data center. आम्ही एक डेटा सेंटर बनवतो. डेटा सेंटर खूप मोठे मोठे असतात, आपले एक एक सिटी एवढे डेटा सेंटर असतात. आता मी तर दाखवू शकत नाही. असं समजा खूप मोठे मोठे डेटा सेंटर्स असतात. मग ह्यांनी काय केलंय की ह्यांची स्टोरेज बनवून घेतलं. ह्यांनी एक स्वतःचं म्हणजे एक डेटा सेंटर उभारू केलं आणि ह्यांनी ऑन डिमांड सर्व्हिस देऊ लागले. म्हणजे आता तुम्हाला स्वतःचं डेटा सेंटर किंवा सर्व्हर रूम्स बनवायची गरज नाही. तुम्हाला किती स्टोरेजची गरज आहे? 20 GB. तर मला सांगा, मी तुम्हाला रेंट देतो. कुठे देतो? रेंटने. समजा आता मी महिन्याला 20 GBचं तुम्हाला मी रेंटने देतो. समजा आता ह्यांचं पण काहीतरी प्रॉब्लेम आला, तुम्ही चुकून त्या तुमच्या सर्व्हरला डिलीट केले, काही झालं, तर बॅकअप 20 GB मी फ्रीमध्ये देतो. किती? तर 20 GBला 20 GBचा बॅकअप किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलेला बॅकअप पण मी देऊन देतो. म्हणजे तुम्हाला बॅकअप ठेवायची पण गरज नाही पडलं, राईट. आणि नंतर समजा तुम्ही आता एका वर्षासाठी घेतले 20 GB, पण 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला 10 GB नको आहे, 10 GBची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही 10 GBचे पैसे द्या. अजून वरचे 10 GBचे पैसे नका देऊ. म्हणजे हे काय झालं? ऑन डिमांड सर्व्हिस. व्हॉट इज दिस? On demand service, right? So here what they told us, like they come up with the solution where like we are going to provide you on demand services, rental services म्हणल्यासारखं. म्हणजे जेवढं तुम्ही यूज करता तेवढंच पे करा. पर सेकंड बिलिंग होतं याच्यात. कसं होतं? पर सेकंड बिलिंग, एक एक सेकंदाला बिलिंग चालू होत असते. आणि AWS, GCP, कुबरनेटिस हे ॲक्च्युअलमध्ये कुबरनेटिस नाही, सॉरी, Azure हे ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त कॉस्टली आहेत. कॉस्टली आहे ते तरी सुद्धा. मग हे कन्सेप्ट त्यांनी घेऊन आले. मग त्याच्यामधून सगळ्यांना ते काय करतात? हे स्टोरेज देतात. हे आपण आता फक्त मी एक ह्या पूर्ण क्लाउडमधून एक सर्व्हिस सांगितली. व्हॉट इज दॅट? स्टोरेज बद्दल. ठीक आहे. आता मी एक स्टोरेज बद्दल सांगितलं, पण क्लाउडमध्ये टोटल 6 5 आस, बरोबर, हे सर्व्हिसेस आहेत. ह्याच्यामधून आता आपण बघितलं प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. जसं तुम्हाला एक स्टोरेज पाहिजे होता, एक लॅपटॉप, एक सर्व्हर पाहिजे होता, तुम्ही सर्व्हर घेतला, दॅट इज अ प्लॅटफॉर्म. ठीक आहे. प्लॅटफॉर्मवर तुम्ही असंही म्हणू शकता, समजा आता माझा एक रिक्वायरमेंट आहे, ज्याच्यामध्ये मला माझ्या ॲप्लिकेशनवरती एक ऑटोमेशनचा स्क्रिप्ट रातभर मला चालू ठेवायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल? एक लॅपटॉप घेऊन यावं लागेल. त्याच्यामध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम किंवा मॅक OS असेल, iOS, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 8 GB रॅम किंवा 250 GB ऑफ हार्ड डिस्क मला पाहिजे. तर इन्स्टेड ऑफ बायिंग दिस कम्प्लीट हार्डवेअर, याचा रिक्वायरमेंट मला फक्त 6 महिन्यासाठी आहे. आणि मी पूर्ण लॅपटॉप खरेदी आणलं तर पूर्ण माझा हा कॉस्टिंग जास्त जाईल ना. सो इन्स्टेड ऑफ दॅट आय कॅन डू, आय कॅन टेक अ सर्व्हिस दॅट इज पास प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, ज्याच्यामध्ये मला विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम जे पाहिजे ते मिळेल. जेवढा जीबीचा रॅम पाहिजे तो रॅम मिळेल. आणि तुम्हाला स्टोरेज जिथं पाहिजे तेवढा मिळेल. आणि ऑन डिमांड रेंटल वाईज चालू होईल. त्याला म्हणतो आपण पास प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. तसाच मला काय करायचं? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. म्हणजे काय? मला फक्त एक सर्व्हर नको आहे, मला राउटर, स्विचेस, हब, VPC भरपूर काय पाहिजे. ठीक आहे. तर मग पूर्ण मला इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग, माझा एक बँक आहे, बँकिंगमधलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मला मॅनेज करायचं. सगळं इन्फ्रास्ट्रक्चरला मी वेगवेगळे हार्डवेअर घेण्यापेक्षा मी काय करतो, माझा जो अख्खा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्विच, राउटर, हब, VPC जेही आहे, ते सगळं मी क्लाउडवरतीच होस्ट करतो. तर यू कॅन होस्ट, दॅट इज कॉल्ड अ इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. त्याला काय म्हणतो? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. म्हणजे पुढे जाऊन मला वाटलं की आता हा मला इन्फ्रास्ट्रक्चर गरज नाही आहे, डिलीट इट, सिंगल क्लिक डिलीट. मग सगळं जेव्हा सर्व्हिसेस हे सगळं डिलीट करणार, तुम्हाला पैसे लागणं बंद होऊन जाणार. म्हणजे जेवढं तुम्ही यूज करता तेवढंच पे करा. दॅट इज कॉल्ड अ ऑन डिमांड सर्व्हिस. त्याच्यानंतर ना सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आला. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय? सांगा तुम्ही. म्हणजे आता समजा एखादा सॉफ्टवेअर आहे, कोणताही एक जावाचा एक सॉफ्टवेअर आहे म्हणून समजा. जावा तर ओपन सोर्स फ्री आहे, बट मी एक एक्झाम्पलसाठी घेतो, जे की तुम्हाला त्याचं पूर्ण लायसन बाय करावं लागतं. जसं की तुम्ही एखादा व्हिडिओ एडिटिंगसाठी एखादा ॲप्लिकेशन यूज करताय, त्यासाठी एक सॉफ्टवेअर तुम्ही घेतलं, ॲन्युअल चार्जेस त्याचा ₹10,000 आहे.
बट तुम्हाला पूर्ण ॲन्युअल 1 इयरसाठी यूज नाही करायचं. यू वॉन्ट टू यूज इट फॉर 1 ऑर 2 मंथ्स. इन्स्टेड ऑफ बायिंग इट फॉर ॲन्युअली, तुम्ही हे क्लाउडवरून रेंट आउट करू शकता. की 1 मंथ, 2 मंथ्स, 1 मंथ, 2 मंथ्स, 1 डे और 1 सेकंड और 2 सेकंड तेवढंच बिलिंग होईल. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर आहे, एखादा Cloudflare तुम्हाला पाहिजे, एखादा SQL सर्व्हर आहे तुम्हाला पाहिजे, सॉफ्टवेअर पाहिजे, त्याचा लायसन कॉपी पाहिजे, यू कॅन टेक इट ॲज ऑन अ रेंटवरती घेतल्यासारखं. म्हणजे तुम्ही 2-3 महिने वापरणार, तर त्या सॉफ्टवेअरचं कॉस्टिंग तुम्हाला किती दिवसाचं लागणार? पूर्ण अख्खा वर्षाचा कॉस्टिंग लागणार का? त्या लायसन्सचं पूर्ण वर्षाचं भरावं लागणार नाही. 3 महिने यूज केलं तर मी 3च महिन्याचा पैसे पे करेल. दॅट इज कॉल्ड अ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. कळतंय, समजतंय? म्हणून असे 3 सर्व्हिसेस क्लाउड आपल्याला काय करतो? प्रोव्हाईड करतो. हा क्लाउडचाच कन्सेप्ट होता जो ऑन डिमांड होता. जसं की अगोदर टीव्ही चॅनल्स आपल्याला 200चा पॅक येऊन जायचा. तेलुगू, मराठी, मल्याळम वगैरे सगळं त्याच्यात असायचं. आपल्याला पाहिजे, नको पाहिजे सगळेच चॅनल आपल्याला देऊन द्यायचे ना तेव्हा. तर नंतरनं काय कन्सेप्ट आला? तुम्ही सिलेक्टेड चॅनल्स सिलेक्ट करू शकता. म्हणजे कोणते चॅनल्स तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये पाहिजे तेवढंच तुम्ही चार्जेस पे करायचं. दॅट इज कॉल्ड ऑन डिमांड सर्व्हिस. अगोदर आपल्याला मूव्ही रेंटवरती बघायला भेटायचं नाही. आता Netflixवरती तुम्हाला पूर्ण सबस्क्रिप्शन नाही घ्यायचंय. पण एकच मूव्ही फक्त तेवढंच एक वन टाइम वॉच करायचं. सो यू कॅन पे फॉर दॅट मूव्ही, टेक इट ऑन रेंट, वॉच इट वन टाइम. दॅट इज कॉल्ड ऑन डिमांड सर्व्हिस. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ क्लाउड.